नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 अदला बदल. लेखक आहे पन्नालाल पटेल. चला तर मग आपण पाहूया काय आहे या अदला बदल या पाठामध्ये. अदला बदल म्हणजे एकमेकांमध्ये वस्तू बदलणे, एक्सचेंज करणे. अदला बदल एक्सचेंज करणं. आपण लेखकांची ओळख करून घेऊया पहिले. पन्नालाल पटेल, कार्यकाळ 1912 ते 1989, प्रसिद्ध गुजराती लेखक, विविध लघुकथा संग्रह, बाल साहित्य, एकांकिका त्यांच्या प्रसिद्ध आहेत. अमृत व इसाब या मित्रांमधील अटूट मैत्रीचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे. मित्रांनो, पहिले या पाठात काय पाहायचंय की अमृत व इसाब हे खूप चांगले मित्र होते. होळीच्या दिवशी खोडकर मुलांच्या झटापटीत इसाबच्या नवीन शर्टाचा खिसा फाटला. अमृतने आपला नवीन शर्ट त्याला दिला. शर्टाच्या या अदला बदलीतून त्यांच्यातली गाढ मैत्री दिसून आली. चला तर पाहूया कशी काय यांची गाढ मैत्री दिसली. अमृत और इसाब इनकी दोस्ती के बारे में इस लेसन में हमें पढ़ना है. चला मग आपण सुरुवात करूया आपल्या लेसनला. होळीचा सण होता. सायंकाळची वेळ होती. गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. एकमेकांवर धूळ उडवत खेळत होती. अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघेही तेथे हातात हात घालून आले व त्यांच्याबरोबर खेळू लागले. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टींनी अगदी सारखे होते. दोघेही एकाच शाळेत, एकाच वर्गात होते. दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक फक्त इतकाच होता की अमृतला आई वडील होते, इसाबला फक्त वडील होते. आता होळीचा सण होता आणि संध्याकाळच्या वेळेला गावातली मुलं निंबाच्या झाडाखाली जमली होती. आता होळीचा सण आपल्याला माहिती ना, आपण होळीच्या सणाला कसं होळी वगैरे पेटवतो, तर त्याच्यासाठी ही सगळी निंबाच्या झाडाखाली मुलं जमली होती. एकमेकांवरती धूळ उडवत खेळत होती. काय धूळ असते ना, माती, ते उडवत ते खेळत होते. मला थोडी सर्दी झाली म्हणून थोडा आवाज हे होत असेल तर तेवढं तुम्ही समजून घ्या. सॉरी. अमृत आणि इसाब हे दोघं खूप चांगले मित्र होते. ते दोघेही तिथे हातात हात घालून फिरत होते आणि ते पण खेळत होते. पण त्यांनी काय केलं होतं, त्या दिवशी त्यांना नवीन कपडे त्यांनी घातले होते आणि नेमकी दोघांच्या कपड्याचा रंग म्हणजे त्यांच्या शर्टचा रंग, कापड हे सगळं सारखं होतं. आणि इसाब आणि अमृत एकाच शाळेत होते, एकाच वर्गात होते. त्यांची घरही जवळ होती. त्याच्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री होती. सगळं सारखं होतं. पण एकच फरक होता की अमृतला आई वडील दोघंही होते आणि इसाबला आई नव्हती, फक्त त्याचे वडील होते. क्या था बच्चों, होली का सन था, सब बच्चे खेल रहे थे, नीम के पेड़ के नीचे जमा हो गए थे, वहां खेल रहे थे. वहां पे इसाब और अमृत ये दोनों भी खेल रहे थे. दोनों भी नए कपड़े पहन के आए थे होली के त्योहार के लिए. उनके कपड़ों में एक सिमिलरिटी थी कि दोनों के शर्ट का कलर एक जैसा था, कपड़ा एक जैसा था, कुछ डिजाइन थी वो भी सब एक जैसी ही थी. और ये दोनों बच्चे एक ही स्कूल में, एक ही क्लास में पढ़ते थे, आसपास ही उनके घर थे, सब एक जैसा था. बस एक बात में डिफरेंस था कि अमृत को माता पिता दोनों ही थे, पर इसाब को सिर्फ पिताजी थे, उसकी माता नहीं थी, उसकी माँ नहीं थी. दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावरती बसली. दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे दिसतायत. ते दोघं आले आणि रस्त्यावर ते बसले. तर त्यांचे सारखे कपडे बघून एक मुलगा काय म्हणाला की तुम्ही दोघं किती एकसारखे दिसतायत. क्या बोला, उन दोनों आके वो भी बैठ गए वहां पे बच्चों के साथ में. तो एक लड़के ने बोला कि तुम दोनों एक जैसे कपडे में बहुत एक जैसे दिख रहे हो. एक सारखे म्हणजे सिमिलर तुम्ही दिसतायत, दोघं पण सारखे दिसतायत. यावरून दुसऱ्या एका वाट्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. अरे तुम्ही दोघं कुस्ती का नाही लढत, म्हणजे तुम्हा दोघांची ताकदही एकसारखीच आहे की नाही. एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे का, ते तरी आम्हाला बघायला मिळेल. पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली. तो म्हणाला, खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया. चला या पुढे. आणखीन एक जण ओरडला, ही नुसती गंमत आहे. इसाबने अमृतकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, नाही, माझी आई मला मारेल. आता काय झालं, मुलं कशी आगाऊच असतात. वाट्य म्हणजे काय, खोडकर, नॉटी. कुठे गेला वाट्य शब्द, खोडकर होता तो, आगाऊ मुलगा होता. नॉटी बच्चा था.
तर त्याने काय सांगितलं, तुम्ही दोघं एकसारखे दिसतायत ना, मग आपण एक काम करूया, तुमची कुस्ती लावूया. म्हणजे बघू तुमच्या अंगातली ताकद पण एकसारखी आहे का? कुस्ती माहिती ना तुम्हाला? जसे 2 ते पैलवान खेळतात तशी तुम्ही कुस्ती लावू आपण आणि खेळूया म्हणे. तर मग तुमची ताकद पण एकसारखी आहे का ते आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिला मुलगा पण म्हणाला, "वाह, वाह, वाह! छान कल्पना आहे. बघूया आपण यांच्या दोघांपैकी कोण जास्त ताकदवर आहे ते." आणि मग अजून चला म्हणाला, "चला खेळा रे, नुसती गंमत म्हणून खेळूया." पण अमृत ठामपणे म्हणाला, म्हणजे निश्चयाने म्हणाला, की "नाही, माझी आई मला मारेल." अमृत एकदम स्ट्राँग होता. तो म्हटला, की "नाही, मी बघणार नाही. माझी आई मला मारेल. मी खेळणार नाही." क्या हुआ था, ये बच्चे वहां पे एक जैसे कपड़े पहन के गए, तो एक नॉटी लड़का था, तो उसने क्या बोला, चलो तुम दोनों में हम लोग कुश्ती लगाते हैं। तो फिर वो बोले कि नहीं नहीं नहीं, हमें नहीं कुश्ती वगैरह खेलना, ऐसे फाइटिंग हमें नहीं करना है। कि वो बोला कि नहीं नहीं, तुम दोनों में कैसे कौन ज्यादा ताकतवर है वो हमें देखना है। तो दूसरा लड़का भी बोला कि हाँ हाँ, हमें देखना है कि कौन तुम लोगों में ताकतवर है। एक लड़का बोला कि नहीं, सिर्फ हम लोग टाइम पास कर रहे हैं, सिर्फ देखते तो है कौन है तुम दोनों में कौन सुपेरियर, ज्यादा वरचढ़ यानी सुपेरियर। पर अमृत स्ट्रांगली उनको बोला कि नहीं, मैं नहीं ऐसा खेलूंगा, मेरी माँ मुझे मारेगी। ऐसे उसने स्ट्रांगली बोला। त्याची भीती खरी होती. तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बजावले होते, "हे बघ, नवीन कपड्यांसाठी तू खूप हट्ट धरला होतास. आता जर का तू ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव." कारण काय झालं होतं, अमृतच्या आईने त्याला घरून निघतानाच सांगितलं होतं, की "तू नवीन कपड्यांसाठी खूप हट्ट केला होता ना, हट्ट करून मागितले होतेस. मग आता हे कपडे तू सांभाळायचेस. तू त्याला खराब करायचे नहीं, फाड़ाइचा नहीं।" क्या था, अमृत की माँ ने उसको घर से निकलते ही बोला था कि नए कपड़ों के लिए तूने बहुत हम लोगों को मतलब जिद की थी तूने कि मुझे नए कपड़े चाहिए, तो तेरी जिद की वजह से लेके तो दिए, पर अभी इनको खराब करना नहीं है, फाड़ना नहीं है, ठीक से रखना है। क्योंकि माँ को मालूम होता है अपने बच्चे जब नए कपड़े पहन के बाहर खेलने जाते तो वो खराब करके आते, तो पहले से ही उसकी माँ ने उसको बोल के रखा था। अमृतने आई-वडिलांपाशी खूप हट्ट धरला होता, हे खरे होते. इसाबला नवा शर्ट मिळणार असल्याचे कळताच त्यानेही हट्ट धरला होता की इसाबसारखा शर्ट मिळालाच पाहिजे. आई जर नाही म्हणाली तर बाबा काही ऐकणार नाहीत, हे अमृत पक्क ओळखून होता. पण तो सहजासहजी हार मानणारा नव्हता. अखेर नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना गळ घातली. काय झालं, अमृतने खरंच त्यांच्या आई-वडिलांकडे हट्टीपणा केलेला होता. त्याला कळलं होतं की इसाबला नवीन शर्ट मिळणार आहे, मग आपल्या मित्राला नवीन शर्ट मिळणार आहे, मग आपल्याला का नाही? असं त्याने हे करून स्वतः सुद्धा पाहिजे म्हणून त्याने काय केलं, पहिले आपल्याला आईला पटवावं लागेल. तुम्ही पण मुलं असंच करतात ना, काही हवं असेल तर पहिले आईला सांगतात बाबांना विचारायला. कारण आई हो म्हटले की बाबा लगेच हो म्हणतात. मग याने असंच केलं, पहिले आईला सांगितलं. कारण की पहिले डायरेक्ट बाबांना सांगितलं असतं तर आई नाही म्हणाली असती ना म्हणून. मग आई जर नाही म्हणाली तर बाबा पण नाही म्हणणार, हे तो पक्क ओळखून होता. म्हणून त्याने काय केलं, त्यांना दोघांनाही सांगितलं, की मला नवीन शर्ट हवाय आणि अखेर त्याच्या बाबांनी त्याला नवीन शर्ट आणून दिला होता. म्हणजे आईने सांगितलं अमृतच्या बाबांना, की त्याला गळ घातली म्हणजे काय? त्यांना सांगितलं, आग्रह केला, की तुम्ही घेऊन या अमृतसाठी शर्ट. म्हणजे अमृतने पहिले आईला सांगितलं, की "आई प्लीज, प्लीज, प्लीज" करून आई लवकर ऐकून घेते, की नाही आपलं. आई लगेच ऐकते म्हणून आईला पहिले मस्का मारला आणि मग आईने बाबांना सांगून त्याच्यासाठी नवीन शर्ट मागवला होता. क्या था, अमृत ने उसकी माताजी और पिताजी के पास बहुत जिद की थी कि मुझे नए कपड़े चाहिए। जैसे उसको पता चला कि ईसाब को नया शर्ट मिलने वाला है, तो हमें लगता है ना हमारे दोस्त के पास कोई चीज होती है तो वो हमें भी चाहिए होती है, तो मांगा। पर उसको ये पता था अगर माँ को नहीं मनाया तो पापा भी नहीं मानेगी। तो उसने पहले उसकी माँ को मनाया, फिर उसकी माँ ने उसके पापा को बोला कि आप इसके लिए नया शर्ट लाके दो, और फिर उसको नया शर्ट मिल गया था। ते छानपैकी नवीन कपडे घालून अमृत घरून निघाला होता. त्यामुळे कपडे खराब होतील असे काहीही करायची त्याची तयारी नव्हती. त्यातही इसाबबरोबर कुस्ती लढायची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याला आपले कपडे पण खराब करायचे नव्हते अमृतला, आणि इसाब तर त्याचा खूप जवळचा मित्र होता. इसाबबरोबर तो कसं काय कुस्ती करणार आणि भांडण करणार, त्याची अजिबात इच्छा नव्हती. क्या था, वो नए कपड़े पहन के निकला था, तो नए कपड़े तो उसे खराब करने नहीं थे, पर और एक बात थी कि इसाब उसका बेस्ट फ्रेंड था, और बेस्ट फ्रेंड के साथ थोड़ी हम लोग लड़ाई करते, मारामारी करते, तो उसकी बिल्कुल इच्छा नहीं थी अपने बेस्ट फ्रेंड के साथ ये ऐसे मारामारी करने की, कुस्ती करने की. त्याच वेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले, "चल रे, कुस्तीचा एक डाव होऊ दे." त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेले. त्या मुलाच्या तावडीतून सुटायची अमृतने खूप धडपड केली आणि म्हणाला,
हे बघ केशव, माझी कुस्ती खेळायची मुळीच इच्छा नाही, सोड मला. पण तो त्याला जाऊ देईना. त्याने अमृतला जमिनीवर ढकलले. बाकीचे पोरे गमतीने ओरडली, अमृत हरला, केशव जिंकला, केशव जिंकला, हुर्रे हुर्रे. इसाबला हे सहन झाले नाही. त्याचा पारा चढला. त्याने केशवचा हात धरून म्हटले, चल ये, मी तुझ्या बरोबर कुस्ती लढतो. बघा आता इथे काय झालं. एका मुलाने जबरदस्ती अमृतचा हात धरला आणि म्हणाला की चल अमृत, त्याला मोकळ्या मैदानात ग्राउंडवर नेलं आणि की चल आपण कुस्ती खेळायला ये. पण त्या अमृतने नाही म्हणाला. त्याने त्या मुलांच्या हातातून सुटायची धडपड केली. आणि तो केशव नावाचा आणखीन एक मुलगा होता ना आगाऊ, त्याने सांगितलं, हे बघ केशव, मला अजिबात कुस्ती खेळायची नाहीये, मला सोड. पण तो केशव काही ऐकत नव्हता. त्याने काय केलं, अमृतला जमिनीवर ढकलून दिलं. आणि अमृतला जमिनीवर ढकलल्यावर मग बाकीची मुलं ओरडायला लागली, अरे केशव जिंकला, केशव जिंकला, अमृत हारला. आणि हे हुर्रे हुर्रे, तुम्ही करतात ना असं हुर्रे हुर्रे एखाद्याला चिडवण्यासाठी, तसं ती बाकीची मुलं करायला लागली. पण इसाबला हे सहन झालं नाही की माझ्या मित्र अमृतला हा केशव असं कसं हरवू शकतो आणि माझ्या मित्राला हा कसा पाडू शकतो खाली, हे इसाबला सहन झालं नाही. म्हणून तो रागारागात गेला आणि लगेच म्हणाला, चल केशव, तुझ्याबरोबर मी कुस्ती खेळतो. म्हणजे तो मित्रासाठी तयार झाला होता इसाब. केव्हा एक लड़के ने केशव ने अमृत को बोला, चल हम लोग खेलेंगे. तो अमृत मना कर रहा था, नहीं खेलना है, नहीं खेलना है. वो जबरदस्ती अमृत को ग्राउंड पे लेके गया खेलने के लिए. और अमृत नहीं मान रहा था, उन बच्चों से छुटकारा पाना चाहता था. तो केशव ने उसको धक्का दे दिया और अमृत नीचे गिर गया. जैसे ही अमृत नीचे गया तो आजू बाजू के बच्चे चिल्लाने लगे कि अमृत हार गया, केशव जीत गया, हुर्रे हुर्रे करते ना आप लोग कैसे एक दूसरे को चिढ़ाने की वजह से, वैसे बोलने लग गया. तो मेरा दोस्त गिर गया और मेरे दोस्त को हारा हुआ बोल रही, केशव ने मेरे दोस्त को धक्का दे दिया. ये बात इसाब को सहन नहीं हुई. उसको गुस्सा आ गया. पारा चढला म्हणजे राग येणे. हाँ, पारा चढला म्हणजे राग येणे, गुस्सा आना. पारा चढ़ना यानी गुस्सा आना. उसको बहुत गुस्सा आ गया. उसने केशव का हाथ पकड़ा और बोला, चल मैं तेरे साथ कुश्ती लड़ता हूँ. अपने दोस्त के लिए वो तैयार हो गया कुस्ती लड़ने के लिए. केशव घुटमळला. पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले. दोन्ही मुले परस्परांना भिडली. इसाबने पेज घालून केशवला चित केले. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की गंमत म्हणून सुरू केलेल्या खेळाला भलतेच गंभीर वळण लागले आहे. आता केशवचे आई वडील आपल्याला रागावतील या भीतीने सर्व मुले सैरावळा पळू लागली. अमृत व इसाब देखील तेथून निघाले. दोघेही थोड्या अंतरावर गेले असतील की अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टाकडे गेले. त्याचा खिसा फाटला होता. भीतीने दोघांचे पाय जमिनीला खिळले. भीतीने मुलांच्या पोटात गोळा आला. पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना आली. या शर्टासाठी इसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्ची घातला होता. काय झालं नेमकं, केशव थोडासा घुटमळला. पण बाकीच्या मुलांनी काय केलं, त्याला पण सांगितलं की नाही नाही, खेळ तू आता, खेळ कुस्ती. बाकीची कशी मुलं असतात माहितीये ना, त्यांना गंमत पाहायला आवडते. आणि मग त्यांनी चितवायला सुरुवात केली आणि इसाब आणि केशव दोघं कुस्ती खेळायला लागले. पण इसाबने एकच पेच लढवून, कुस्तीचे जे पेच असतात ना, तसा पेच लढवून त्यांनी त्याला लगेच पाडलं. चित केलं म्हणजे त्याने त्याला काय केलं, पाडून त्याला हरवलं. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की गंमत म्हणून आपण हा खेळ सुरू केला होता, पण याला गंभीर वळण लागले. म्हणजे सिरियसनेस झाला. आपण मस्करी करत होतो पण हे सगळं सिरियसली व्हायला लागलं. आता सिरियसली हे कुस्ती करायला लागले. आणि मग केशवचे आई-वडील आपल्याला रागवतील, केशव आता पडला खाली, असं त्याला काही लागलं वगैरे असेल तर, हे सगळं भीती वाटायला लागली मुलांना. आणि मग मुलं पळायला लागली इकडे-तिकडे, की सैरावैरा पळणे म्हणजे इकडे-तिकडे पळणे. कुठे गेलं सैरावैरा पळणे म्हणजे इकडे-तिकडे मुलं पळून गेली सगळी. आणि अमृत आणि इसाब पण तेथून निघाले. थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की अमृतने पाहिलं की इसाबच्या शर्टाचा खिसा फाटला आहे. ते दोघं पण घाबरले, कारण नवीन शर्ट होते आणि आता पुढे आपल्याला आपले आई वडील रागवणार ही भीती वाटायला लागली. आणि इसाबच्या वडिलांनी तर बिचाऱ्यांनी सावकाराकडून, सावकार म्हणजे जे कर्ज देणारे पैसे लोक असतात ना, श्रीमंत लोक खेड्यांमध्ये, मनी लीडर, तर तसा तो सावकार होता. त्याच्याकडनं पैसे कर्जाऊ म्हणजे लोन घेतलेलं होतं. आणि ते कापड निवडण्यात, ते शिवून घेण्यासाठी त्यांनी त्यांचा खूप वेळ पण खर्ची घातला होता, वाया घालवला होता. आणि आता हा नवीन शर्ट लगेच फाटला तर त्याच्यामुळे वडील रागवतील ही भीती दोघांमध्ये निर्माण झाली होती. क्या हुआ था, केशव थोड़ा सा डर गया, जैसे उसको बोला हिसाब ने कि कुश्ती खेल. पर बाकी बच्चे आप कैसे होते, उनको मजा देखनी होती, तो बाकी बच्चे चिल्लाने लगे, खेलो खेलो खेलो, और फिर दोनों कुश्ती खेलने लगे. हिसाब ने केशव को चित किया यानी गिरा दिया. तो गिरा, केशव गिरते ही उसको कुछ लगा वगैरह होगा, ऐसा करके बच्चों के ध्यान में आ गया कि हम लोग ये तो गम्मत मस्करी कर रहे थे, हम लोग मजाक कर रहे थे, पर ये बात सीरियस होती जा रही है.
जैसे बच्चों को ये सीरियसनेस पता चला कि केशव गिर गया, उसके मम्मी पापा हमें डांटेंगे, तो बच्चे इधर उधर भागने लगे। अमृत और ईसाब भी वहां से निकल गए। थोड़े जल्दी आगे जाने के बाद अमृत के ध्यान में आया कि ईसाब के शर्ट का पॉकेट है ना, खिस्सा यानी पॉकेट फट गया है। तो वो दोनों डर गए, दोनों के नए शर्ट थे। अभी घर पे जाने के बाद तो चिल्लाएंगे हमको सब लोग। और ईसाब के पिताजी ने तो साहूकार यानी मनी लेंडर के पास से कि लोन लेके शर्ट का कपड़ा खरीदा था, उसकी सिलाई दी थी, और कपड़ा खरीदने में और सिलाई में भी देने में भी उनको बहुत टाइम भी गया था और पैसे भी खर्च हुए थे। और ऐसा शर्ट पहले ही दिन पहनते ही फट गया तो उसके पिताजी उसको डांटेगे, वो दोनों डर गए थे। अचानक अमृतला एक कल्पना सुचली. त्याने इसापला एका बाजूला ओढून नेले. स्वतःच्या शर्टाची बटणे काढत अमृत म्हणाला, चल लवकर काढ तुझा शर्ट, हा माझा शर्ट घाल. पण तुझं काय, तू काय घालणार, इसाबने विचारले. मी तुझा शर्ट घालीन, अमृतने उत्तर दिले. इसाब शर्टाची बटणे काढू लागला, शर्टाची अदलाबदल. पण त्याने काय होणार, तुझे बाबा तुला मार देतील. खरंय रे, ते मला मारतील, पण मला वाचवायला आई आहे, अमृत उत्तरला. इसाब घुटमळला. त्याच वेळी त्याला कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. दोघा मुलांनी झटपट शर्टाची अदलाबदल केली आणि गल्ली बाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागले. पहा किती विचारी होता अमृत. अमृतने काय केलं, तो घाबरला की आता याला घरी गेल्यावर याचे वडील रागवणार हे त्याला माहिती होतं. तो पटकन झाडामागे गेला आणि त्याला म्हणाला की आपण शर्ट बदलूया. तू माझा शर्ट घाल आणि तुझा तो फाटका शर्ट मला दे. इसाबला समजत नव्हतं हा असं का करतोय. इसाब म्हणाला, अरे तू हा फाटका शर्ट घातल्यावर तुझे वडील तुला रागवतील ना, तुझे बाबा तुला मारतील की नाही. मग त्याच्यावर किती सुंदर उत्तर दिलं अमृतने. अरे ते मला मारतील हे नक्की आहे, पण मला वाचवायला माझी आई आहे ना. कारण अमृतला माहिती होतं इसाबला त्याची आई नव्हती. मग इसाबला जर त्याच्या वडिलांनी मारलं तर त्याला वाचवायला कोणीच नव्हतं घरामध्ये. म्हणून अमृत किती विचारू होता, आपल्या मित्राला घरी जाऊन मार बसेल, त्याला आई नाहीये, त्याला वाचवायला कोणीच नाहीये. म्हणून आपल्याला मार बसला तर चालेल, आपली आई आहे आपल्याला वाचवण्यासाठी. ह्या मित्राच्या प्रेमापोटी किती त्याने विचार केला होता. आणि इसाब पण थोडासा घुटमळला, म्हणजे तो विचार करायला लागला की घुटमळणे म्हणजे थोडासा तो थांबला की माझा किती चांगला मित्र आहे हा, माझा किती विचार करतो. आणि त्याच वेळेला त्या झाडाच्या मागे कोणतरी खोकण्याचा त्यांना आवाज ऐकला. त्यांनी पटकन एकमेकांच्या शर्टांची अदलाबदल केली आणि सावकाश म्हणजे हळूहळू घराकडे जायला लागली. देखो बच्चे कैसे दोनों दोस्त थे. अमृत को एक आइडिया, कल्पना यानी कि आइडिया उसके दिमाग में आई। उसने तुरंत इसाब को बोला कि इसाब तू तेरा शर्ट निकाल, मैं मेरा शर्ट निकालता हूँ और हम शर्ट चेंज करते हैं, अदला बदल यानी एक्सचेंज करते, तू मेरा पहन ले, तेरा फटा शर्ट मुझे दे दे। तो इसाब ने बोला, तू मेरा फटा हुआ शर्ट पहन के जाएगा तो तुझे तेरे पिताजी मारेंगे ना। तो अमृत ने जवाब दिया, हाँ मुझे पता है मेरे पिताजी मुझे मारेंगे, पर अगर पिताजी मुझे मारेंगे तो मुझे बचाने के लिए मेरी माँ घर पे है। मतलब उसके मन में ये था कि इसाब को अगर उसके पिताजी मारेंगे तो उसे बचाने के लिए कोई नहीं था, उसके पास तो माँ भी नहीं थी। मैं तो थोड़ा सा डांट खा लूंगा, मार खा लूंगा तो माँ मुझे प्यार से पास में ले लेगी, पर इसाब के पास तो ऐसा कोई भी नहीं था। तो इसहाक भी थोड़ा-सा, उसको भी इमोशनल हो गया कि इतना अच्छा दोस्त है, मेरे लिए कुछ भी करने के लिए तैयार है। और उसी वक़्त उनके झाड़ के पीछे किसी की तो भी खाँसने की आवाज़ उनको आई। तुरंत उन दोनों ने एक-दूसरे के कपडे एक्सचेंज कर लिए और धीरे-धीरे घर की तरफ बढ़ने लगे. भीतीने अमृतच्या छातीची धडधड वाढली होती. पण त्याचे नशीब चांगले होते. तो होळीचा दिवस होता. त्या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेलेच असते. अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला, तेव्हा तिने फक्त कपाळाला आठ्या घातल्या आणि त्याला माफ करून टाकले. सुई दोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. काय केलं अमृतच्या आईने? अमृतच्या आईला माहिती होतं, की तो अमृतची छातीची धडधड वाढली होती. म्हणजे त्याला खूप भीती वाटत होती. धडधड वाढते ना आपल्याला भीतीने, असं छातीमध्ये बघा एकदम घाबरल्यासारखं धडधड, धडधड वाढते. आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. असे धडधड वाढत तो घरी गेला. पण त्याचं नशीब तशी चांगली होतं, की आईला माहिती होतं, की होळीचा दिवस म्हणजे बाहेर ही मुलं गेली होळीच्या दिवशी एकमेकांवरती धूळ टाकणार, मस्ती करणार, झोंबाझांबी म्हणजे फायटिंग, मारामारी होणारच आहे. हे आईला माहीत होतं. तिने काय केलं, फक्त तो फाटलेला शर्ट पाहिला आणि कपाळाला आड्या, म्हणजे आपली आई पण कशी आपल्याला रागवते ना, काही खरं नाही यांचं. म्हणजे असं थोडंसं हे करून लगेच हातात सुई दोरा घेतला आणि तो फाटलेला शर्ट शिवून पण टाकला. म्हणजे आई काही जास्त रागावली नाही. अमरुद डरते-डरते, उसकी दिल की धड़कन ऐसे बढ़ गई थी, डरते-डरते वो घर पे आया। पर उसकी उसकी तकदीर अच्छी थी कि उसको माँ को पता था होली के दिन बच्चे बाहर एक साथ जमा हो गए तो इनमें मस्ती होती है, ये एक दूसरे को फाइटिंग करते ही एक दूसरे से, तो ये तो होने वाला था।
माँ ने देखा उसका फटा हुआ शर्ट, थोड़ा सा कपाला अठाने यानी कि थोड़ा सा ऐसे गुस्सा आता है, ऐसे दिखाया, क्या ऐसा करती ना हमारी मम्मी, क्या तुम बच्चे हो, ऐसा थोड़ा सा ही किया, पर तुरंत हाथ में सुई धागा ले लिया और उसका फटा हुआ शर्ट सिलवा दिया। मुलांची भीती गेली, दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ती बघायला निघाले. शर्टाची अदलाबदल केल्याचं एका मुलाच्या लक्षात आले. त्याने त्या दोघांच्या आनंदावर विरजण घालत टोमणा मारला, असं तुम्ही तुमच्या शर्टाची अदलाबदल केली आहे तर आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल. या धास्तीने दोन्ही मुले आपापल्या घराकडे धावली. काय झालं, हे दोघं गेले होते आणि अमृतच्या आईने शर्ट शिवून दिला म्हणून दोघांना आनंद झाला. त्यांची भीती निघून गेली मनातली. पुन्हा ते हातात हात घालून जिथे होळी पेटवली होती ती बघायला गेले. पण तिथे काही खूपच आगाऊ मुलं असतात. त्यांच्या लक्षात आलं की अरे हे दोघं कपडे बदलून आलेत, हा एकमेकांचा शर्ट घालून आलेत. तर लगेच तो मुलगा आनंदावर विरजण घालणे म्हणजे बिचारे ज्या आनंदात होते त्याच्यात आणखीन त्यांनी लगेच त्यांचा आनंद हे काय म्हणतो आपण, दुधात विरजण घातलं ना की दूध खराब होतं, त्याचं दही होतं असं. तर म्हणजे चांगल्या गोष्टीवरती वाईट गोष्ट टाकणं असं हे होतं, विरजण घातलं बुवा. आणि टोमणा मारला की असं तुम्ही दोघं शर्टाची अदलाबदल केलीये ना. ते दोघं घाबरले की आता आपल्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट जाईल आणि धास्तीने म्हणजे भीतीने ते दोघं लगेच घराकडे पळाले आपापल्या. क्या हो गया, अमृत की माँ ने शर्ट तो सिलवा दिया, तो फिर बच्चे का डर थोड़ा सा निकल गया और फिर वो दोनों हाथ में हाथ डाल के जहाँ होली जलाई थी ना वो देखने चले गए। तो वहां पे वो बच्चे थे जिनके साथ मस्ती की थी, तो वो बच्चों के ध्यान में आ गया, अरे ये दोनों शर्ट एक्सचेंज किया इन्होंने। तो उनकी खुशी थोड़ी जो थी बिचारों की, वो खुशी तुरंत कम हो गई और अ, उनको डर लगने लग गया। अभी धास्ती यानी चिंता, फियर हो गई, वो डर लगने लग गया कि अभी हमारे पिताजी को अगर ये बात चली गई तो हमारी अभी तो वाट लगने वाली है। तो ऐसे समझ के बच्चे दोनों भी अपने घर की तरफ दौड़ के भागे. इसाबचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली. अरे, असे मित्रांपासून पळताय काय? या इकडे बसा माझ्यापाशी. त्यांनी अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले. त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. हसनभाई म्हणाले, भाभी आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का? ती हसत म्हणाली, काय झालं हसनबाई? अहो तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर या दोघांकडे कसे बघणार? भाभी, अमृतसारखी एकच काय अनेक मुलं असली तरी त्या सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे. हसनबाई भाऊकपणे दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले. हसनभाई वहिनींना म्हणाले, या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं. ती काय करतायत ते बघण्यासाठी मीही तिथे गेलो. हसनभाई काय सांगत होते हे ऐकायला शेजार-पाजारच्या बायकाही तिथे जमल्या. या मुलांनी आपापल्या शर्टाची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनभाईंना फार वेळ लागला नाही. ते सांगून पुढे म्हणाले, इसाबनं अमृतला विचारलं की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर? यावर अमृत काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. किती खरं आहे? अमृतच्या उत्तरानं माझ्यात बदल केला आहे. महत्व कशाला आहे ते त्याने मला शिकवलं. अमृत व इसाबच्या परस्परावरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. पहा, म्हणजे आपण म्हटलं होतं ना की झाडाजवळ खोंकणारा कोणाचा तरी खोकायचा आवाज आला होता, तर ते कोण होते? इसाबचे वडील हसनबाई होते. आता ही मुलं जेव्हा घराकडे पळायला लागली तेव्हा इसाबचे बाबा अंगणातच खाटेवर बसले होते. त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली की या इकडे, मित्रांपासून पळताय काय? त्यांनी अमृतला पण हाक मारली आणि त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले. म्हणजे ते अमृतला आणि इसाबला त्याच्या घरी घेऊन गेले. अमृतच्या आईला हाक मारली आणि अमृतच्या आई घरातून बाहेर आल्यावरती म्हणाल्या की हसनबाई म्हणजे इसाबचे वडील की आजपासून हा अमृत माझा मुलगा झाला हा भाभी. तर त्या म्हणाल्या, अहो तुम्हाला एकाच मुलाकडे बघायला होत नाही, दोघं दोघं मुलं काय करणार? तर ते काय म्हणाले, अमृत सारखी एक काय अनेक मुलं असली तरी मी सगळ्यांना वाढवेल, माझी तयारी आहे. आणि भाऊकपणे म्हणजे अगदी इमोशनल होऊन त्यांचा गळा दाटून आला की त्यांनी मग भाईंनी त्या वहिनींना सांगितलं की या दोघांना मी गल्लीत शिरताना पाहिलं होतं. ते काय करतायत ते बघण्यासाठी मी गेलो आणि तिथे काय काय पाहिलं ते त्यांनी सगळ्यांना सांगितलं की यांनी कशा प्रकारे इसाबचा शर्ट फाटला होता तर अमृतने त्याला बदलायला सांगितलं. आणि हसनबाई काय सांगतायत बुवा आता, गावामध्ये कोणी आलं ना की लगेच आजूबाजूचे सगळे जमा होतात. तर शेजार-पाजारच्या बायका पण बुवा हसनबाई काय म्हणतायत असं की अमृत माझा मुलगा आहे असं, म्हणून ते पण बघायला आले. आणि मग त्यांनी सगळं सांगितलं की यांनी कशा प्रकारे शर्टाची अदलाबदल केली वगैरे. आणि त्यांनी सांगितलं की इसाबने जेव्हा अमृतला विचारलं की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर? त्यावर अमृतचं जे उत्तर होतं ना की मला मारलं तर ठीक आहे, मला वाचवण्यासाठी माझी आई आहे, पण
म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं, की इसाबला वाचवण्यासाठी त्याची आई नाहीये घरी त्याच्या बाबांनी जर त्याला मारलं तर. म्हणून कारण की आई कशी असते, आपल्याला कोणी रागवलं, मारलं, तर ती लगेच आपल्याला प्रेमाने तिच्या पंखाखाली घेते, आपल्याला लाडाने जवळ घेते आणि आपण सगळं विसरून जातो. पण इसाबला तर आईच नव्हती ना, किती मोठं त्याला दुःख होतं. म्हणून हे आणि ह्या दुःखाची जाणीव अमृत हा त्याचा खरा मित्र होता म्हणून अमृतला होती. आणि हे इसाबच्या वडिलांच्याही लक्षात आलं, की मी वडिलांसारखं प्रेम तर करतोय इसाबवरती, पण मी आईसारखी त्याच्यावरती माया पण केली पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी काय सांगितलं, की खरं महत्त्व कशाला आहे, हे त्याने मला शिकवलं. म्हणजे वडिलांसारखं नवीन शर्ट वगैरे तर मी सगळं आणून देतोय, हे तर महत्त्वाचं आहे. पण आईसारखं प्रेम, माया पण मी त्याला दिली पाहिजे. त्याला असं भीती नको वाटायला. हे इसाबच्या वडिलांच्या पण लक्षात आलं. आणि अमृत आणि इसाबची ही प्रेमाची गोष्ट एकमेकांवरती त्यांचं जे प्रेम होतं, त्यांची मैत्री होती, हे पाहून सर्वजण हेलावून गेले. म्हणजे सगळेजण इमोशनल झाले. हेलावून जाणे म्हणजे काय? सगळे इमोशनल झाले, की किती चांगली मैत्री आहे यांच्यामध्ये. हं. तर अशा प्रकारे. क्या हुआ था यहाँ पे? इसाब और वो दोनों बच्चे घर पे जा रहे थे तो इसाब के पिताजी बाहर ही आंगन में बैठे हुए थे। उन्हें दोनों बच्चों को देखा कि किधर भाग रहे हो अपने दोस्तों से, इधर आओ मेरे पास। और तुरंत उन्होंने उनको बुलाया और अमरुद का हाथ पकड़ के अमरुद को उसके घर पे लेके गए और अमरुद की माँ को बोले हसन भाई के भाभी ये अमरुद आज से मेरा बच्चा है। तो अमरुद की माँ बोली आपको एक ही लड़का संभालते संभालते नहीं मतलब संभाल नहीं सकते, दो दो बच्चे कैसे संभालोगे? तो वो क्या बोले अमरुद के जैसे और ज्यादा बच्चे भी आ गए ना तो मैं उनको बड़ा करूंगा, बहुत अच्छा लड़का है ये। और वो भावुक हो गए, इमोशनल हो गए और उनकी मतलब गला वैसे आंखें भर आती ना वैसे हो गया उनका कि उन्होंने क्योंकि हमने जो बोला ना कि खांसी कोई तो भी उन पेड़ के पीछे खांसा था तो वो हसन भाई थे इसाब के पिताजी। तो उन्होंने सब सुना था, सब देखा था उन्होंने कि बच्चों ने क्या किया था। तो उन्होंने क्या किया, वो सब बताने लगे और आजू-बाजू की लेडीज़ भी गाँव में तो ऐसा आते कौन आया है, क्या बोल रही है साहब भाई कि अमरुद मेरा बेटा, अमरुद को मैं बेटा मानता हूँ, ऐसा क्या बोल रही है, ये सुनने के लिए सब औरतें बाहर आ गई। तो हसन भाई ने उनको पूरी स्टोरी बताई, बच्चों ने कैसे फटे हुए शर्ट एक-दूसरे ने चेंज किए और इसाब ने जब अमरुद को पूछा कि अगर तुझे तेरे पिताजी ने मारा तो अमरुद ने जो जवाब दिया कि मुझे मारा तो मुझे बचाने के लिए मेरी माँ है। उसे पता था कि इसाब को अगर मैं मारूँगा मतलब हसन भाई अगर इसाब को मारेगी तो उसे बचाने के लिए उसकी माँ नहीं है। माँ कैसी होती है अपने बच्चों को प्यार से पास में ले लेती है, कितना भी दुःख हुआ तो भी माँ के पास जाते ही हम वो सब दुःख भूल जाते हैं ना, माँ तो माँ ही होती है। तो उसे पता था कि मेरे पास तो माँ है पर मेरा जो दोस्त है क्योंकि उसको सच्ची दोस्ती थी इसलिए दोस्त के पास क्या कमी है वो उसे पता था कि मेरे दोस्त के पास तो माँ नहीं है, अगर इसके पिताजी ने इसे मारा तो ये अकेला रोता बैठेगा, इसे कौन संभालेगा? इसलिए इससे अच्छा तो मैं ही फटा हुआ शर्ट पहन लेता हूँ। और ये सुन के इस आपके पिताजी को भी समझ में आ गया कि मैं तो पिताजी जैसे हर एक चीज़ लाके देता हूँ बच्चों को, मेरे बेटे को, पर मैं उसकी माँ की जैसी ममता भी मैंने उसे करनी चाहिए, माँ के जैसा प्यार भी मैंने मेरे बच्चों को देना चाहिए। ये हसन भाई के ध्यान में आ गया, उनको भी ये बात समझ में आ गई। और सब आजू-बाजू के जो लोग जमा हुए थे, वो अमृत और इसहाक की दोस्ती देख के, उनके दोस्ती के प्यार देख के सब एकदम इमोशनल हो गए कि कैसे इन दोनों बच्चों के अंदर फ्रेंडशिप है, कितने अच्छे दोस्त थे ये. लक्षात आलं ना मुलांनो, की मैत्री अशी असली पाहिजे. असा एक तरी मित्र आपला असला पाहिजे, की जो आपल्या सुख-दुःखात एक वेळ सुखात मित्र उभा नाही राहिला ना तर चालतो, पण दुःखामध्ये जो धावून येतो ना तोच आपला खरा मित्र असतो. अशीच मैत्री असली पाहिजे. फक्त फोनवरती ऑनलाईन गेम खेळण्यासाठी अ, तेवढ्यापुरती मैत्री नसली पाहिजे. आपल्या मित्राला आपल्यातल्या जशा चांगल्या गोष्टी माहिती असतात, तशा वाईट गोष्टी पण माहिती असल्या पाहिजे. जो हमारे दुःख में हमारा साथ देता है, वही हमारा सच्चा दोस्त होता है. मग या पाठातून आपण काय शिकलो? काय संदेश मिळाला आपल्याला? की मैत्रीचे नातं हे कसे निर्मळ आणि घट्ट असलं पाहिजे इसाबच्या आणि अमृतच्या मैत्रीसारखं. त्याची शिकवण देणारी ही कथा आहे. अतूट मित्रप्रेम आणि सर्व धर्म समभाव. याच्यामध्ये सर्व धर्म समभाव पण आहे. कारण इसाब मुस्लिम, अमृत हिंदू, पण असा धर्मामध्ये भेदाभेद पण न करता त्यांची घट्ट आणि अतूट मैत्री होती. कैसी दोस्ती थी, इस लेसन से हम क्या सीखते हैं कि हमने हमारी जो दोस्ती होती है किसी भी दोस्त में धर्म जात पात ऐसा कुछ आड़ा नहीं आता है। हाँ, हिंदू मुस्लिम ऐसा कुछ नहीं होता है, दोस्ती तो दोस्ती होती है और दोस्ती कैसी होनी चाहिए, एकदम निर्मल, यानी कि उसमें कोई स्वार्थ नहीं होना चाहिए
और एकदम मजबूत होनी चाहिए। किसी ने कुछ बोला भी तो हमारी दोस्ती में दरार नहीं पड़नी चाहिए। इसे दोस्ती कहते हैं। अगर सुख में नहीं पर दुःख में जो सच्ची में भाग के आता है ना, वही हमारा सच्चा दोस्त होता है. तर अशा प्रकारे हे अमृत आणि इसापच्या मैत्रीची गोष्ट आज आपण शिकलेलो आहोत अदलाबदल. हे सगळे शब्दार्थ आहेत. हे जे मी इंग्रजीमधून पण तुम्हाला काढून दिले आहेत. पहिले शब्दार्थ वाचा, समजून घ्या, लेसन वाचा, समजून घ्या आणि स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करत राहा? अभ्यास करत राहा.